कधी काळी गावातली घरं फक्त विटा आणि मातीची नव्हती, ती माणसांच्या प्रेमाने बांधलेली असायची. घराचे दरवाजे दिवसभर उघडे असायचे. कोणीही यायचं, बसायचं, दोन गप्पा मारायचं आणि जाताना मन हलकं करून जायचं. शेजारच्या घरात काय चाललंय हे विचारायला लोकांना वेळ होता, कारण त्या काळात माणसांकडे वेळ होता आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपलेपणा होता. कोणाच्या घरी आनंद आला तर संपूर्ण गल्ली आनंद साजरा करायची आणि कोणावर दुःख आलं तर सगळी माणसं आधार बनून उभी राहायची. नाती रक्ताची नसली तरी मनाची होती. पण आज मोठमोठ्या इमारती उभ्या राहिल्या, घर आकाशाला भिडली, पण माणसांच्या मनामधली जवळीक मात्र कमी झाली. आज अनेकांना आपल्या शेजारी कोण राहतो हेही माहिती नसतं. मोबाईलमध्ये हजारो कॉन्टॅक्ट असतात, पण मन मोकळं करायला एकही माणूस नसतो. पूर्वी लोक घरात बसून माणसांशी बोलायचे, आता माणसं एकाच घरात बसून मोबाईलशी बोलतात. व्हॉट्सअपवर काळजी लिहिणारे खूप आहेत, पण प्रत्यक्ष येऊन खांद्यावर हात ठेवणारे फार कमी उरले. सगळ्या सुविधा आल्या, मोठी घरं आली, पैसा आला, पण घर पण हरवलं. आज माणूस गर्दीत आहे, पण तरीही एकटा आहे. म्हणून वेळ निघून जाण्यापूर्वी पुन्हा एकदा नात्यांना वेळ द्या, शेजाऱ्यांशी बोला, आपल्या माणसांना जपा. कारण शेवटी घर मोठं नाही तर मोठं मनच माणसाला खरंच श्रीमंत बनवतं.